बातमी आहे पुण्यातून ड्रग्ज पिऊन महाविद्यालयीन तरुणी बेशुद्ध झाली। अभिनेते रमेश परदेशी यांनी हा सगळा गंभीर प्रकार उघडकीस आणलेला आहे। पुण्यातील महाविद्यालयामधील तरुणी ही ड्रग्ज पिऊन बेशुद्ध झाल्याचं पाहायला मिळतं। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हे पाहू शकतो। दोन तरुणींनी ड्रग्जचं सेवन केलं, यामधली एक तरुणी बेशुद्ध झालेली आहे। तर अभिनेते रमेश परदेशी यांनी हा सगळा प्रकार उघडकीस आणलाय। तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत अभिनेते रमेश परदेशी, हे आपल्याशी फोनद्वारे जोडले गेलेले आहेत। नमस्कार रमेश जी। नमस्कार। हा खरं तर खूप गंभीर प्रकार आहे। एकीकडे पुण्यामध्ये खूप ड्रग्ज सापडत आहेत पोलिसांना आणि त्यात आता महाविद्यालयीन जे युवक युवती आहेत ते या ड्रग्जच्या मोठ्या प्रमाणात आहारी गेल्याचं आपल्याला दिसतंय। आपला अनुभव या व्हिडिओ संदर्भात काय सांगाल? खरं तर खूप वाईट अनुभव आहे जी। आणि हे असं खरं तर नको होतं घडायला, कारण ज्या टेकडीवरती हे घडलं तिथं सगळे व्यायामासाठी जातात जी, म्हणजे शरीर सांभाळण्यासाठी आपण तिथं सगळेजण जातो आणि तिथं असं घडणं, आणि त्यातही इतके लहान लहान महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या बाबतीत जी 4,000 कोटी रुपयांचे ड्रग्ज पुण्यामध्ये सापडले, म्हणजे सापडलेले ड्रग्ज तेवढे, तर त्याच्या आधी डिस्ट्रीब्यूट किती झाले असेल याचा कोणीच कधी विचार केलेला नाहीये। अगदी। आणि आता हा प्रश्न तुम्ही म्हणालात तसं हा फक्त महाविद्यालयात नाहीये ताई, हा आता शाळेमध्ये म्हणजे शाळांमधल्या मुलांच्या दप्तरांमध्ये कंपासमध्ये सुद्धा काही काही गोष्टी सापडतात। हे आता खूप गंभीर स्वरूप यायला लागलंय। मला असं वाटतं की एक शहर म्हणून प्रत्येकाने, एक पालक म्हणून या सगळ्या गोष्टींकडे खूप सिरियसली बघायला हवं, नाहीतर आपली आत्ताची असलेली पिढी आणि येणाऱ्या पिढीला आपण काय देणार आहोत हे फारच सगळं अवघड आहे। जर मी काल तिथून नसतो पळत आणि जर त्या दोघींना तिथून उचलून आणून हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं नसतं, एक तर संध्याकाळ झाल्यानंतर तिथे कोणाचाही वावर नसतो जी, तर त्या दोघींच्या बाबतीत दुसरंही काही घडू शकलं असतं। अगदी दुर्दैवाने म्हणजे असं काही घडू नये याच्यासाठी खरं तर काळजी घेणं गरजेचं आहे। आणि पुणे शहरामध्ये संस्कृतीचं माहेरघर, विद्येचं माहेरघर म्हणून या पुणे शहराला मुंबई सारखा किंवा त्या पंजाब बिंजाब इतर गोष्टींसारखा ड्रग्जचा इतका मोठ्या प्रमाणात विळखापडा, ड्रग्ज म्हणा किंवा अंमली म्हणा पदार्थ किंवा व्यसनाचे कुठलेही प्रकार जी, याचा इतका मोठा हे पडत चाललाय आणि याच्याकडे सिरियसली कोणीच पाहत नाहीये। दर बुधवारी कुठल्या कुठल्या पुण्यातल्या इतर पब्स बीच मधून हजारो मुलं मुली तरुण हे या नळस्टॉपच्या चौकात किंवा इतर ठिकाणी जमतात, तर त्याच्यातल्या अर्ध्याहून जास्तांनी पूर्ण व्यसन केलेलं असतं। खरं तर मी पोलीस यंत्रणेला काही दोष देणार नाही, पण मला असं वाटतं की आता पोलीस किंवा इतर कुठल्याही गोष्टींवर अवलंबून न राहता हे एक पालक म्हणून, एक नागरिक म्हणून, सुजाण नागरिक म्हणून, एक चळवळ म्हणून खरं तर प्रत्येकाने हातात घ्यायला हवी। याच अनुषंगाने रमेश जी, मी तुम्हाला खरं तर प्रश्न विचारणार होते की सरकार तर प्रयत्न करत आहे, पोलीस यंत्रणा देखील आपापल्या परीने कामं करत आहेत, पण एक सुजाण नागरिक म्हणून किंवा एका समाजाप्रती आपली काहीतरी जबाबदारी असते, अशा अनुषंगाने तुम्ही या युवा पिढीला काय सांगाल? 100% तेच सांगतो की पूर्वी कसं असायचं बघा, एक धाक असायचा। आपली बहीण जर का कुठेतरी सिटीमध्ये दिसली आणि आपला मित्र तिथून जात असेल तर तोही तिला विचारायचा, काय ग कुठं चालली? ती म्हणायची अरे नाही नाही, आणि घरी आल्यावर आपल्याला सांगायचे अरे दादा तो तुझा मित्र भेटला होता बरं का, मला विचारलं होतं। तो धाक होता। आपल्याकडे काय झालंय आता, खूप बाहेरून परराज्यातून म्हणा, पर शहरातून म्हणा, हजारोंनी लाखोंनी विद्यार्थी इथं येऊन हॉस्टेलाइट देत राहतात। आता त्यांचे पालक बिचारे ते शिकायला गेलेत, या अनुषंगाने काहीच बोलत नाही, कारण ते त्यांच्या कामात बिझी असतात, शिकण्यासाठी पाठवलेलं असतं। मला असं वाटतं की पालकांनी त्या वेळोवेळी चेक केलं पाहिजे की आपला मुलगा मुलगी नक्की काय करतोय, कुठं जातोय, किंवा इथं राहणाऱ्यांनाही ते केलं पाहिजे की आता की आपली मुलं नक्की करतात काय, आणि आपण देणारे पैसे, मला वाटतं ते इतकं सोपं झालं ना मिळणं, आणि जो पॉकेट मनीच्या नावाखाली जे आपल्याकडे दिलं जातं कुठंतरी या सगळ्याचा सारासार विचार करून, आणि जर असं कुठं घडत असेल तर बघायची भूमिका सगळ्यात पहिलं तर घेऊ नये। कालचा माझा अनुभव इतका वाईट होता, मी तुम्हाला सांगतो की 2 मुलं होते आमच्या इथली वस्तीतली म्हणून त्या बिचाऱ्यांनी टू व्हीलरवर तिथून मला इथं आणायला त्यांना मदत केली। तिथं जवळजवळ 70 ते 80 जण होते, पण कुणीही ना डेअरिंग करत नव्हतं हात लावायची त्यांना। अगदीच अगदीच अगदी। फक्त 2 फॅमिली रमेश जी, वेळेअभावी मला तुम्हाला थांबवावं लागतंय। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल।